लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले, उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी मी शेलो विमानन साधन अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज? नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय? नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं बघा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाली अभंगाला. नामदेवरायाचं म्हणणं असं आहे, अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे हेतो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीच्या पुण्याचा ठेवा होतो म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का? देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का? एक वाक्य सांग. विठाला 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 देव काय दिसत नाही. माया विघ्ने भ्रमला चार आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपदा सांगितलं आणि त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय? हाला आम्हाला नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही? काय रोजानं बसले की तुम्ही? हां, पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य ते होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती? हे बऱ्या ब्रह्म किती? एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होतं तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म न. कशावरून पुरावा? एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी होय. मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत तिथे. आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज. किती झाल्या खाणी? 4. जारस, स्वेदस, अंडस, उद्बीज. खाणी झाल्या 4. योनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष योनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदस अंडस. जारस स्वेदस अंडस उद्बीज भूचर केचर उभचर पश्चिवर्ग सतनवर्ग सुरू पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदस सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला, मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी, आयुष्य कमी द्यायचं.
काय उपयोग नाही त्याचा. आपण एवढ्या गरमाटात एवढा जीव काढायचा महाराज, एवढ्या लोकांना आवाज जाईल, एवढं इथून आरडायचं. मी आता बसूनच घेतो, तुमचंच चालू द्या. चुकीचा नंबर लागला आज. ते आमचं कसं राहतंय महाराज, तुमचं काय एकच कीर्तन असतं, हे माझं तिसरं आहे सकाळपासून. 3 असतात रोज, रोज 3 4 3 4, 2 सुद्धा करीत नाही. मी आता वाईट बोलायला सुरुवात करीन, ते काय झालं मध्ये विक्षेप करता, काय उपयोग आहे त्याचा. तुम्ही माझी जिरवायला तर तारीख नाही घेतली, मला आता तोच अंदाज येऊन राहिलाय का याच्या ठोकायचीच, याला नाहीच कीर्तन होऊन द्यायचं असं मला अंदाज यायला लागला. कारण आता एवढं बडबड करतंय तरी कोणी संयोजक कोणाला म्हणानं का तुम्ही गप्प बसा का काही करा का काही करा, याचा अर्थ सर्वानुमते नियोजन आहे का याचे जिरवायचे. विठाला विठाला का कोणी म्हणानं हालचाल लगेच अंदाज येतो ना. कार्यकर्ते तरुण पोरं कोणी कोणाला म्हणा ना तू गप्प बस, तू ते हे कर, त्याच्यावरून अंदाज येतो ना. हां, त्याच्यामुळं अंदाज येतो का या लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, ते लगेच अंदाज येतो. नाही तर पहिल्यांदाच एखादा म्हणलं असतं हे कॅमेरे बाजूला करा, पण त्या कोणी कोणाला खुणवायला तयार आहे, याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना ते मान्य आहे का याची जिरलीच पाहिजे, ते लगेच अंदाज येतो ना. आता आपलं आयुष्य गेलं, मला 26 वर्ष लागले महाराज झाल्याला. विठाला विठाला विठाला. कीर्तनात तुम्हाला इंटरेस्ट नाही हे निश्चित होतं. हां चला गेलं बंबाला, कुठवर आलं तर लय विक्षेप झाला आज, मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट, पहिलं जग शून्य होतं, इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या? 4. योनी झाल्या 84 लक्ष, योनी झाल्या 84 लक्ष, खाणी झाल्या 4. देवानं ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही, पाहून काय करतो, काशीला जातो झक माराय. काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? हा झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, 2 पोरं वायनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरा त्या दिवस निघा, त्या उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून वाला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच की जे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळे. महाराजांची भाषा आहे, वारा नशी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मंगाचा. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले कुत्रं आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना.
माहिका यादी आता यादी नीट ऐका आता यादी नीट ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही साबरीचं वन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही पुन्हा ऐका 4 वाक्य वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही पुरावा 18वा अध्याय वारियाचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धान पुन्हा ऐका 3 जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपडा साप सुख करता दुखता मारता गुनाते नरवे फोवे फेम कुपादयाते खासे धोथा खासे मग देव येतो बदला घेतल्याशिवाय काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या नाही जमलं काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही साखर डायबिटीस वांग मुळव्याध काही माणसं चालू चालू मेली काही नाक गाव कटाळलंय मरणच पाहुणेच भेटायचे बंद झाले अवलाद जाईना ते भेटाता कवर उलटा पाहुण्याने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून मरणच नुसता उताना पडेल खाटाव खात नाही पित नाही पाहतो नुसता पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू पिठलं थोडा रसा तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले तू लाख हिफाजत वाले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा काय डीजे लावायची गरज आहे अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचंय मग हे घर कसं आहे जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से
से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा चांद के बाद आई सवेरा दिखना हर दिल नया सवेरा पाव फूला से रखने से पहले कांटों में चलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा आज पहिलं जग शून्य होतं 4 खाणी तयार झाल्या इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो हा आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती हा देव झाला नाही पाहिजे ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे हा देव झाला पाहिजे पुरावा 3रा अध्याय तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल बस आणि असा माणूस तयार करायचा ठरवला आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात हा आता माणूस तयार करायचं ठरवलं मग आता स्त्री पुरुष एकत्र आले आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक स्त्री संघ महाराज मंडळी सगळं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला नालायक का निघला नालायक का निघला ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो स्वयंवर कोणाला सांगा मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा महापौर वाईट का निघलं त्याचं उत्तर आता याच्यात आलंय पहिलं जग शून्य 4 खाणी तयार झाल्या माणूस तयार करायचं माणूस तयार करायचं ठरलं अजून तयार झालाय का नाही फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची आणि आयुष्य किती द्यायचं इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे बालपण तरुणपण म्हातारपण लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात मेला ना मॅ काय केलं म्या काय केलं नाही तो बस आणि माणूस तयार करायचा ठरला कसा तयार झाला ऐका आता स्त्री पुरुष संघ झाला महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका स्त्री संघ झाला स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून पुढे हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते बाळाची वाढ कशी होते ऐका स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर संतती खराब बेवडी आणि नालायक निघते बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का तसं नाही टायमिंग हुकला का क्वालिटी खराब तुम्ही म्हणाले याला काही पुरावा एका मिनिटात पुरावा आपले पुराव्याची ओव्यांची नाही आहे काही पुरावा एका मिनिटात पुलस्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला पुढे ऐका आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केलता तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केलता तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला आला असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा बाबाची पेंड आहे कोणी उठायचं माया काही नाही 6 वर्ष पोर आळंदीत घातली फक्त धोतरच नाही असाय शिकली वांग येत नाही त्यांना काही फक्त खऱ्याची आई मिली कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असं त्याला मार्क नको कटवाणी घ्या
48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भ्यायचंच नाही, खराब भ्यायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न? ते अडपाट ते 48% मार्क पडले ते आर्टला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचे जोराव? पैसे. त्याला भ्यायचे आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती? त्यालाच भ्यायचं नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत,